नमस्कार मित्रांनो, सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या 31 तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. रघुनाथ आणि उमा निशीचं सगळं बोलणं ऐकतात. रघुनाथला खूप वाईट वाटत असतं. आपली मुलगी त्या घरी गेली, तिकडे एवढा त्रास होतोय, त्याला बघवत नसतं. ते दोघेही रूममध्ये येतात. रघुनाथ खूप रडतो. आता मी नीरजला जाब विचारणारच आहे आणि त्याला उत्तरं द्यावीच लागणार. रघुनाथ नीरजला फोन लावायला घेतो आणि उमा त्याला थांबवत म्हणते, "अहो, असे तडकाफडकी निर्णय घेऊ नका, फोन नका करू." रघुनाथ ऐकत नाही आणि नीरजला फोन लावतो. तिथे नीरज दारूच्या नशेमध्ये असतो. तो फोन उचलून स्पीकरवर टाकतो. रघुनाथ म्हणतो, "काय नीरजराव, काय काय चाललंय?" तर नीरज म्हणतो, "काय तुमचं?" नीरज म्हणतो. तर रघुनाथशी उद्धटपणे बोलल्यामुळे रघुनाथला सहन होत नाही. रघुनाथ म्हणतो, "तुमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या लोकांचं जे मत होतं ना माझ्या मनात, ते अगदी बरोबर होतं." नीरज फोन घेतो आणि बोलतो, "काय हो रघुनाथ, कोणाशी बोलताय? तुम्ही नात्यामध्ये कसं वागायचं, कसं नाही वागायचं एवढी सुद्धा अक्कल नाही तुमच्या मुलीला. आणि तुमच्या मुलीला घेऊन गेलात ना तुम्ही, आता तुमच्या मुलीला तुमच्याकडेच ठेवा. मला तिची गरज नाही." नीरज हे सगळं बोलत असतो. तर इकडे निकिता येते आणि हसते. सगळा तमाशा एन्जॉय करत असते. तर इकडे रघुनाथला खूपच वाईट वाटतं. रघुनाथ नीरजचा सगळा माज उतरवतो आणि फोन ठेवून देतो. रघुनाथ म्हणतो, "उमा यापुढे माझ्या लेकीला आणि तिच्या बाळाला आयुष्यभर पोसायला तयार आहे. आता माझी निशी आणि तिचं बाळ इथेच वाढेल आणि इथेच राहतील. त्यांना मी त्या शहरात आणि त्या माणसाकडे कधीच पाठवणार नाही." उमाला खूप मोठा धक्काच बसतो. उमाला वाटतं निशीने सासरी जावं, तिचा संसार सुखाचा करावा. तिला हे खूप वाटत असतं. तिला पटत नसतं. पण तिचा नाईलाज असतो. रघुनाथांनी निर्णय घेतल्यामुळे ती काहीच बोलू शकत नाही. असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.